स्पर्धकांना सूचना त्यांनी एकाच वेळेस 4 कंपल्सरी पोजेस द्यायचे आणि आपली पोज होल्ड करून ठेवायचे. रेडी कॉम्पिटिटर्स, रेडी जजेस, स्टार्ट. पोज नंबर 1, फ्रंट डबल बायसेप विथ थाय मसल. फ्लेक्स. Relax. Pose number 3, side chest with calf muscle. Flex. Relax. Pose number 4, back double bicep with calf muscle. Flex. Relax. And pose number 7, abdominal with thigh muscle. Flex. Relax. स्पर्धकांनी टर्न नंबर प्रमाणे मागे जाऊन उभं राहायचं. 70 किलो वजनी गटाची प्राथमिक फेरी संपन्न झालेली आहे आणि या प्राथमिक फेरीमधून अंतिम फेरीसाठी 5 स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या माहितीकरता पुढील स्पर्धा आहे शनिवार दिनांक 16 एप्रिल 2011 रोजी बोरिवली 2011 या स्पर्धेचं आयोजन मेरीलँड ग्राउंड सिल्वर कॉइन समोर आयसी कॉलनी बोरिवली पश्चिम येथे करण्यात येणार आहे. ही स्पर्धा एकूण 5 वजनी गटात खेळवण्यात येणार आहे. 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो आणि 70 किलो वर. प्रत्येक वजनी गटातील 1 ते 5 क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रोख रक्कम 3000, 2500, 2000, 1500, 1000. किताब विजेत्यास रोख रक्कम रुपये 11000 आणि बेस्ट पोजर यास 2000 रुपये देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहिती करता मुंबई बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सहसचिव सुनील शेगडे, उपाध्यक्ष केटी फोन्सेका तसेच खजिनदार राजेश सावंत यांच्याशी आपण संपर्क साधत आहे.
मडश्रीसाठी आपल्याला अनेक स्पर्धक दिसत आहेत, पण आपले जे गावकरी बॉडी बिल्डर्स होते, कुस्तीगीर होते, यांना विसरून चालणार नाही. आपल्या मानाचा बिंदू होता प्रेमचंद डोगरा. तो भारतीय दीप, भारताला जगात त्यांनी मिस्टर युनिव्हर्स मिळून तेवढ ठेवला. त्यानंतर आता आपल्यामध्ये आलेले श्याम राठी हे देखील आपल्यात हजर आहे. ही गौरवास्पद गोष्ट आहे. त्याचबरोबर विनोद पवार हे देखील आहेत आणि मुंबई स्त्रीसाठी संदीप वालावलकर यांचं देखील नाव घ्यायला लागेल, कारण भारत स्त्रीसाठी ते फार पुढे होते. तसेच आशिष साखरकर हे देखील आपल्यामध्ये आहेत, त्यांचं देखील अभिनंदन. आपले जुने कुस्तीगीर म्हटलं तर सोमवार कोळी, चाबस यादव, जॉनी एरंगले, शंकर कोळी, नामदेव निळा, तुकाराम चौधरी, सुधाकर नाईक, रवी अनंत पाटील यांची आठवण आपल्याला घ्यायलाच लागेल. तुम्ही एकाकडे लक्ष द्या, ह्या बॉडी बिल्डरकडे, दुसऱ्याकडे कान माझ्याकडे ठेवा, म्हणजे सर्व आपल्याला आस्वाद घेता येईल. मित्र हो, यांची आज आठवण येते, कारण ह्यांच्यामुळेच कुठेतरी पुढची पिढी आली. म्हणजे व्यायामाचे धडे देणारे अविनाश सातारे, रॉय मिरांडा, प्रकाश कोळी, जोसफ एरंगले धोंडी, भॉन कोळी, चंदा एरंगले ने अल्बर्ट ही मंडळी आली आणि आपल्याला व्यायामाचे धडे देऊ लागली. त्याच्यानंतरची पिढी जी आली, आज हा मडश्रीचा मान आपल्या गावाला देणारे म्हणजे मोरेश्वर कोळी, विशेष जीन, हे किशोर अवी कोळी, जितेन कोळी यांच्याकडे जातो. आणि आपल्या जुन्या जिम कडे देखील वळायला लागेल. जी नामदेवीची ज्ञानदीप मंडळ ही जुनी जिम यांनी हे धडे ABCD म्हणा आपल्या गावाला दिले. विशेष जिम आणि आता एक्सट्रीम फिटनेस. धन्यवाद. याकडे या जुन्या लोकांसाठी जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत आणि त्यांनी हा कार्यक्रम आपल्याला आज तेवढ्यामुळे दिसत आहे, म्हणून जोरदार. अरे धन्यवाद. नाही होत आहे तरी मी प्रयत्न केला. मी श्रीकांतला बोललेलो, पण काय श्रीकांत काय केलं काय माहित नाही मला. 70 किलो वजनी गटाच्या श्रीकांतला बोललो मी, ऍडजस्ट नाही होत. श्रीकांत बोलतो मग श्रीकांत तुला कॉल केला. श्रीकांतला मी सांगितलेलं काय होतं काय माहित नाही. नंबर 41 4141, टंग नंबर 42 42 42, हॅलो टंग नंबर 43 43 43, काय बोलला श्रीकांत? काय बोलला तुला? फोन केला नंबर 45 45 45 आणि टंग नंबर 46 46 46. श्रीकांतला कॉल केलेला आपण या स्पर्धेत सहभागी जरा थांबा. पुढील स्पर्धेकरता हार्दिक शुभेच्छा.